मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस आता नुकताच पडून गेलाय। ढग बघा कसे मस्त दिसतात। आणि मी इथे गुड इव्हनिंग फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मस्त दुपारी झोप वगैरे झालेली आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर चहा वगैरे आताच झाला मुलांना देऊन आणि त्याच्या अगोदर फ्रेश वगैरे झाली, अगरबत्ती वगैरे झाली माझी आणि मुलांना चहा वगैरे देऊन झालेला आहे। मी पण थोडासा घेतला, तसं वातावरण गार आहे, जरा चहा घ्यायची इच्छा होते। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी मस्त पनीर मसाला बनवणार आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करते। तर कशा पद्धतीने बनवते तोही तुम्हाला दाखवते। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तर चला फ्रेंड्स, डायरेक्ट आता किचनमध्ये। अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे बघा सर्वात प्रथम। आता त्याच्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये त्याच भांड्यात मी टोमॅटो आणि आता याच्यामध्ये मी थोडी मिरची पावडर ॲड करते, 1 चम्मच मिरची पावडर ॲड केलेली आहे। आता ही मिक्सरला वाटून घेते आणि प्युरी करते याची। ही बघा अशा प्रकारे फाईन पेस्ट केलेली आहे। सर्वात प्रथम इथे पॅनमध्ये मी बटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते, कारण बटर कसा पटकन करपून जातो। त्याच्या बटर मेल्ट होतच इथे पनीरचे पीसेस जे केलेले आहेत ते ॲड करते आणि यांना चांगले शेलो फ्राय करून घेते। तर पॅन तर गरम झालेला आहे, बटर पण मेल्ट होत आलेला आहे। ह्याच्यामध्ये ॲड करते मी आता हळद आणि थोडंसं मिरची पावडर ॲड करते आणि कसुरी मेथी ॲड करते। याच्याने कसं आहे छान असा म्हणजे कलर पण येतो आणि फ्लेवर सुद्धा येतो। तर आता यांना चांगलं परतून घेते मी। फ्राय सुद्धा आपण करू शकतो एक एक पीस, पण मी अशा प्रकारे करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर कलर पाहू शकता, मस्त असे कलरफुल झाले ना पनीर। तर आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये मी आता म्हणजे मी बटर पनीर बनवणार आहे। तर चांगलं गरम करून घेते आणि ॲड करते बटरचे क्यूब्स आणि ऑइल म्हणजे तेल ॲड करते। बटर आणि तेल चांगला गरम झालेला आहे, तर याच्यात आता ॲड करते बारीक चॉप केलेला कांदा। कांद्याचा कलर जोपर्यंत चेंज नाही होत फ्रेंड्स, तोपर्यंत मी चांगला याला परतून घेते। थोडीशी वरून घातलेली आहे मस्त कोथिंबीर, कोथिंबीरने छान असा कलर दिसतो आपल्या कोणत्याही भाजीला। पाहू शकता कांदा चांगला परतलेला आहे, म्हणजे नरम झालेला आहे आणि कलर सुद्धा एकदम चेंज झालेला आहे। तर याच्यात मी आता अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते। तर मिरची ऑप्शनल आहे, आम्हाला थोडं स्पायसी लागतं म्हणून मी मिरची ॲड करते। मिरची स्किप केली, हिरवी मिरची तरी चालेल। तर आता परतून घेते चांगला। छानपैकी परतून झाल्यानंतर आता इथे मी टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे ती ॲड करून घेते आणि तिलाही चांगली कांद्यामध्ये मिक्स करून घेते। जोपर्यंत वरती तरी येत नाही तेलाची तोपर्यंत चांगला परतून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहे त्या कांद्यामध्ये। तर पाहू शकता छान असा परतून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता मी ॲड करते हळद, घरगुती मसाला। तर घरगुती मसाला हा कसा घरगुती फ्लेवर येण्यासाठी घरच्या घरी बनवायला घेतली, त्याच्यामुळे मग मी थोडीशी आपला घरगुती मसाला ॲड केलेला आहे। थोडीशी मिरची पावडर ॲड केलेली आहे कलर येण्यासाठी। आपण फूड कलरही ॲड करू शकतो, पण आता मी घरगुती पद्धतीने करते म्हणून तो तुमच्याबरोबर असंच शेअर करते। आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये फूड कलर ॲड केलेला असतो त्याच्यामुळे कलर असा छान लालसर दिसतो। आणि इथे मी बटर पनीर मसाला घेतलेला आहे।
तर आपण कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतो, तसं मी वापरलेला आहे। तर आता तो ॲड केल्यानंतर मग आता चांगला परतून घेते, मसाला चांगला भाजून घेते तेलामध्ये। तर कलर एकदम मस्त झालेला आहे। वरून थोडासा टोमॅटोचं पाणी ॲड केलेलं आहे बाउलमधला। तर आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं मी ॲड करणार आहे। तर बटर पनीर हा घट्टसरच असतो आणि तसंच छान लागतो, त्या अकॉर्डिंगनुसारच फ्रेंड्स मी पाणी ॲड करणार आहे। आणि आपल्याला मसाला शिजवायचा पण आहे चांगला, तर थोड्या पाण्याची आवश्यकता असतेच। तर मी अजून पाणी ॲड करून घेणार आहे याच्यामध्ये। जेवढं आपण चांगलं मिक्स करू तेवढ्या आपल्या भाजीला छान असा टेक्स्चर येतो आणि टेस्टीही लागते। तर पाहू शकता पाणी मी एवढं असं ॲड केलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास मी छोटे छोटे ग्लास असं ॲड केलेलं आहे पाणी। तरी आपली ग्रेव्ही घट्टसरच आहे। तर आता हिला छान अशी उकळून देते भाजीला बारीक फ्लेमवर, म्हणजे मीडियम फ्लेमवर। थोडंसं कड आलेलं आहे पाहू शकता। तर आता याच्यावर मी झाकण ठेवते, 5 ते 10 मिनिटं लो फ्लेमवर मी चांगली भाजी मसाला हा शिजवून घेणार आहे। मसाला शिजतो तोपर्यंत इथे मी काजू ठेवलेले पाण्यामध्ये, त्याची पेस्ट तयार करून घेते। तर मी थोडा वेळ पाणी गरम पाण्यातच मी काजू ठेवलेले भिजत। काजूची पेस्ट झालेली तयार आणि आपली तरी केवढी सुंदर झालेली आहे बघा। आणि जेवढा पाणी ठेवलेलं त्याच्या अर्धा आटून गेलेलं आहे पाणी, म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली शिजून झालेली आहे। 10 मिनिटं चांगलं असं बारीक फ्लेमवर म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवलं ना तर मस्तच होते ग्रेव्ही। तर आता काजूची पेस्ट तयार केलेली ती ॲड करते मी। याच्यात थोडंसं पाणी ॲड करून तेही ॲड करणार आहे, वेस्टेज कशाला करायचं ना। तर आता कलर बघा एवढा सुंदर येतो काजूच्या पेस्टने, आणि दिसायला एवढी सुंदर दिसते ना, खाण्यासाठी ही अशीच मस्त टेस्टी लागते आहे ना फ्रेंड्स। एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आणि झटकेपट होते। तर आता झाकण ठेवून चांगलं शिजवून घेते मी। तर मस्त काजूच्या याने कशी मस्त घट्टसर अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि कलरही एकदम मस्त सुरेख झालेला आहे। तर थोडंसं मीठ ॲड करते चवीप्रमाणे। मीठ थोडं मला कमी वाटत होतं, आणि जे पनीरचे पीसेस केलेले होते ते सुद्धा आता लगेच ॲड करून घेते। आणि जेवढा ऑइल वगैरे आहे ताटातला तो सुद्धा असा पूर्ण मिक्स करून घेणार आहे, ॲड करून घेणार आहे। भाजी छान मिक्स करून घेते। तर दिसायला बघा केवढी सुंदर दिसते भाजी। तर कशी वाटते फ्रेंड्स पनीर बटर मसाला, आणि तेही मला नक्की कमेंट्स करा। आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स सपोर्ट करा। वरून मी घातलेली आहे मस्त कसुरी मेथी, थोडीशी रोस्ट केलेली आहे मी तव्यावर, त्याच्याने कसं छान फ्लेवर येतो आपल्या कोणत्याही भाजीला। आणि घरातली जी शाई असते त्या दुधाच्या शाईची मी क्रीम तयार केलेली आहे मस्त फेटून, तीच ॲड केलेली आहे। तर आपल्या घरगुती अशी फ्रेश क्रीम आहे ही, तर ती मिक्स केलेली आहे। आता ठेवते झाकण। बटर पनीर मसाला झालेला आहे तयार। अशा पद्धतीने तयार केलेली डिश फ्रेंड्स तुमच्यासाठी या सर्वांनी कशी मस्त दिसते ना, चमचमीत अशी बटर पनीर मसाला, आणि त्याचबरोबर इथे तांदळाची भाकरी, आणि रेस्टॉरंट सारखी म्हणजे हॉटेल सारखी फिलिंग येण्यासाठी मी इथे मस्त असा बारीक चॉप केलेला आहे कांदा, आणि बरोबर घेतलेली चपाती। तर आम्ही जास्त करून ही भाजी म्हणजे तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त लागते। तर कोणी भाकरी नसेल खात तर चपाती बरोबरही खाऊ शकतो। आणि आय होप तुम्हाला आजचा बटर पनीर मसाला खूप आवडला असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सपोर्ट करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।